अध्याय पहिला, श्लोक 11. अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिता भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्त सर्व एव हि. भावार्थ: तुम्ही सर्वजण आपल्या आपल्या ठिकाणी आपल्या वाट्याच्या जागांवर नीट उभे राहा आणि सगळ्यांनी मिळून भीष्म पितामहांना, फक्त भीष्मांनाच सर्व बाजूंनी संरक्षण द्या. हे दुर्योधनाचे आदेश आहेत. पण इथे एक खूप सूक्ष्म गोष्ट लक्षात घ्या. दुर्योधन म्हणतो आपली जागा सांभाळा, पण पहिलं ध्येय एकच ठेवा: पितामह भीष्म सुरक्षित राहिले पाहिजेत. का? कारण दुर्योधनाला माहीत आहे, पितामह भीष्म पडले तर फक्त एक योद्धा पडणार नाही, संपूर्ण कौरव सेनेचं मनोबलच कोसळेल. आणि हीच खरी गोष्ट आहे. ज्याच्या बाजूला सगळ्यात समर्थ योद्धा आहे, तोच जर त्याच्या सुरक्षिततेबद्दल इतका घाबरलेला असेल, तर समजा भीती आधीच मनात घर करून बसली आहे. सनातन मेटामाइंड इथे आपल्याला एक मोठा संदेश देतो. युद्ध मैदानावर जिंकायचं असेल तर आधी मनातला धैर्याचा किल्ला मजबूत हवा. कारण बाहेरचं युद्ध हे नंतर असतं, आधी युद्ध मनात सुरू झालेलं असतं.